श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण आजोबांची अमर आणि वाणीला एकत्र आणण्यासाठी केलेली युक्ती पाहिली. वाणी अमरला टशन देते ते पाहिलं. आता आपण आपल्या कथेचा हा शेवटचा भाग पाहूयात कसा असणार ते. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी अंतिम भाग. अमर आणि वाणी एकमेकांशी बोलत तर नव्हते, पण एकमेकांना मूकपणेच टशन देत होते. काल अमरने डिवोर्स पेपर्स बनवायला टाकले होते. आज ते घरी येणार होते. उगाचच अमरचं हृदय धडधड करत होतं. धडधडत्या हृदयानेच तो आजोबांना सांगायला गेला. तेव्हा आजोबा त्यांच्या खोलीत आराम करत होते. आजोबा, येऊ का आत? अमरने रूमच्या दरवाजात उभं राहून विचारलं. आजोबांनी त्याच्याकडे पाहिलं. ये ना बाळा, ये बस. बरं वाटतंय का आता? चालता फिरता येतं आहे म्हणून जास्त पण फिरू नकोस बाळा. आजोबा काळजीने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाले. आता बरं वाटतंय आजोबा. थोडं चालफिर केली की बरं वाटतं. एकटं एका ठिकाणी बसून बसून बोर होतं. आता पण तुम्हाला महत्वाचं काही सांगायचं होतं म्हणून आलो होतो. अमरचं शेवटचं वाक्य जरा अडखळतच बोलला. बोल ना मग. काही बोलायला संकोच करत जाऊ नकोस. आजोबा हसून म्हणाले. आजोबा, काल मी डिवोर्स पेपर्स बनवायला टाकले होते. आज ते घरी येणार आहेत. अमर म्हणाला. तसे आजोबा ताठ होऊन बसले. शेवटी तुला जे पाहिजे तेच केलंस रे तू. आजोबा कोरड्या आवाजात म्हणाले. पर्याय नाहीये आजोबा. वाणी नाही खुश राहू शकणार माझ्यासोबत. तुम्हीच विचार करा ना. जेव्हा तिला समजलं की मी एक माफिया आहे तर कसं रिॲक्ट केलं होतं तिने. किती तिरस्कार करत होती ती माझा. तुम्ही जसं म्हणताय ना की तिचं माझ्यावर प्रेम आहे, ते प्रेम नाहीये आजोबा. तो फक्त तिच्या मनातला गिल्ट आहे, ज्याला तिने प्रेमाचं नाव दिलंय. प्लीज आजोबा, अशा खोट्या नात्यात मला तिला बांधून ठेवायचं नाहीये. या नात्याचं भविष्य नाहीये आजोबा. काहीच भविष्य नाहीये. ना ती खुश राहणार आणि नाही मी. मी एकट्याने हा संसाराचा गाडा कसा रेटायचा आजोबा. लहानपणापासून तुम्हाला आणि आजीला बघत आलोय. सेम आमच्यासारखी स्टोरी आहे तुमची. पण तुमच्या स्टोरीत प्रेम होतं आजोबा, आणि आजही आहे. पण आमच्या नात्यात ना गोडी. दोघांनाही गुदमरल्यासारखं होईल. एक नको असलेली बेडी आमच्या पायाला बांधून राहील. मग तुम्हीच सांगा, कसं राहणार आहोत? अमर आज पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबद्दल आजोबांसमोर व्यक्त होत होता. आजोबांनाही त्याचं दुःख कळत होतं. पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी त्याला आवडली होती. तिच्यावर खरोखर प्रेम करत होता तो. पण त्याला मात्र नैराश्यच मिळालं. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. जे तुला योग्य वाटेल ते कर. मीही तुला या जबरदस्तीच्या नात्यात बांधायला बघत होतो. आज कळालं मला की ना ती खुश राहणार ना तू. असो, तू वाणीला सांगितलं आहेस का याबद्दल? आजोबा म्हणाले. हो, माहित आहे तिला. कालच समजलं तिला. अमर म्हणाला. तेवढ्यात रमा तिथे आली. आजोबा, अमर दादा, बाहेर कोणीतरी वकिलांचा माणूस आला आहे. तुम्हाला भेटायचे म्हणे. रमा आत येत म्हणाली. हो, आलोच आम्ही. तू चहा पाण्याचं बघ जरा. आजोबा म्हणाले. तशी ती बाहेर निघून गेली. चल बाहेर, वकिलांचा माणूस आला आहे. आजोबा म्हणाले. दोघेही उठून बाहेर निघून आले. समोर एक माणूस सोफ्यावर बसलेला होता. आजोबा आणि अमर येताना दिसले तसा तो उठून उभा राहिला. अरे बसा बसा, बोला, काय म्हणताय? आजोबा त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाले. हे पेपर्स सरांनी मला तुमच्याकडे घेऊन यायला सांगितलं होतं. त्या माणसाने पेपर्स अमरच्या हातात दिले.
थँक्यू. अमर फक्त एवढंच म्हणाला. आतापर्यंत त्याला काही वाटलं नव्हतं, पण जसे पेपर हातात आले तसं धडधडू लागलं. चला येतो मी. पेपर दिलेल्या डेटवर सबमिट करा. तो माणूस उठत म्हणाला. थांबा थांबा, चहा ठेवायला सांगितला आहे, बसा थोडा वेळ. आजोबांनी त्याला पुन्हा खाली बसायला सांगितलं. अमर ते पेपर घेऊन रूममध्ये गेला. त्याला समोरच वाणी बेड नीट करताना दिसली. तसा तो जड पावलाने पेपर घेऊन तिच्या दिशेने आला. हे पेपर्स आले आहेत, घेऊन वाचून बघ. अमरने पेपर तिच्या समोर धरले. तिने पेपर हातात घेतले आणि वाचू लागली. तो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता. तिने वाचून झाल्यावर पुन्हा पेपर त्याच्या समोर धरले. तसं त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. काय, सही कर त्याच्यावर. अमर तिच्या थंड प्रतिसादाने तिच्याकडे बघत म्हणाला. तशी तिने एक एक करून सगळी पानं चाळली. काय बघत आहेस? अमरने तिला फक्त पानं चाळताना बघून विचारलं. तुमची सही शोधते. वाणी पेपरकडे बघत म्हणाली. मी नाही केलेत अजून. अमर इकडे तिकडे बघत म्हणाला. मग करा आणि माझ्याकडे द्या. वाणी पेपर त्याच्या हातात देत म्हणाली. आधी तू कर, मग मी करेन. अमरही तिला जशास तसं उत्तर देत होता. तुम्ही करत असाल तरच मी करेन. वाणीही काही कमी नव्हती. ठीक आहे. अमरने ते पेपर खाली ठेवले आणि जवळचाच पेन घेऊन त्यावर सही केली. वाणीने त्याला सही करताना पाहिलं आणि तिचा कंठ दाटून आला. त्याने सही करून पेपर तिच्या हातात दिला. केली मी, आता तूही कर. अमर म्हणाला. तेवढ्यात आजींनी बाहेरून तिला आवाज दिला. तसाच पेपर हातात घेऊन ती बाहेर गेली. अमर तसाच तिथेच बेडवर बसला. सही करताना अक्षरशः हृदय तुटत होतं त्याचं. तो तसाच वाणीच्या परत येण्याची वाट बघत होता. अर्ध्या तासाने वाणी आत आली. तसा अमर उठून तिच्या समोर आला. पेपर्स दे. सही केली असेल ना? व्यवस्थित ठेवून द्यायला हवेत. अमर म्हणाला. तसा तिने डोक्याला हात लावला. काय झालं? पेपर्स कुठे आहेत? अमरने तिच्या रिकाम्या हाताकडे बघत विचारलं. अरे देवा, बघा, मी पेपर्स किचन मध्येच विसरले. आजींनी आवाज दिला होता ना मला. किचन मध्ये गेले आणि तिथेच विसरून आले. प्लीज एकदा आणून द्या ना. मला आता फार कंटाळा आलाय जायचा. वाणी बेडवर बसत म्हणाली. तसा अमर किचनकडे जायला निघाला. जाता जाताच अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं. तसा तो पळतच किचनकडे गेला. समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळेच बाहेर पडायचे बाकी राहिले होते. अपेक्षेप्रमाणे पेपर्स खाली जळत पडलेले होते. थोडासाच तुकडा जळायचा बाकी राहिला होता. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. आजूबाजूला आजी, आजोबा, रमा सगळेच उभे होते. सगळेच त्या पेपरकडे बघत होते. आता मात्र अमरला फार राग आला. तो बेसिनकडे गेला. एका भांड्यात पाणी घेतलं आणि त्या पेपर्सवर टाकले. काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. काहीच नाही. त्या पेपरची आग तर त्याने विझवली होती, पण त्याच्या अंगात मात्र आता लाव्हा फुटत होत्या. तो तसाच बाहेर आला आणि ताडताड पावलं टाकत रूमकडे जायला निघाला. तशा काळजीने आजीही मागे जायला निघाल्या. आजोबांनी लगेच त्यांना हात धरून थांबवलं. जाऊ देत त्याला. आजोबा म्हणाले. अहो पण तो. आजी पुढे काही बोलणार तर आजोबाच बोलले. जाऊ देत त्याला, त्यांचं त्यांना बघू देत. आजोबा म्हणाले. तसा आजींचा नाईलाज झाला. अमर रूम मध्ये आला तर वाणी मस्तपैकी बेडवर बसून होती. तो तसाच तिच्याकडे आला आणि रागात बघू लागला.
ती मात्र त्याला न घाबरता त्याच्या डोळ्यात बघत होती. अमर वाणीच्या समोर येऊन उभा राहिला. तशी ती बसल्या बसल्या त्याच्याकडे बघत होती. तू पेपर जाळलेत वाणी. अमर रागाने तिच्यावर खेकसला. तिच्या दंडाला धरून तिला उभं केलं आणि जोरात तिचे केस धरून ओढले. केस ओढल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तशी ती विव्हळली. सोडा मला, वाणी विव्हळत म्हणाली. पेपर्स का जाळले तू? अमरने रागाने तिला विचारलं. तसा तिने जोर लावून स्वतःचे केस सोडवून घेतले. कारण मला सही करायची नव्हती, वाणी चिडून म्हणाली. का नव्हती करायची? अमर ओरडून म्हणाला. कारण मला नव्हता पाहिजे डिवोर्स. ऐकलं तुम्ही? नव्हता पाहिजेत मला डिवोर्स. इथेच राहायचंय मला तुमच्याजवळ. नाही जायचंय मला तुमच्यापासून दूर. समजतंय तुम्हाला? मघाशी आजोबांशी बोलताना ऐकलंय मी तुम्हाला. काय म्हणाला होतात तुम्ही? वाणीच्या मनात फक्त गिल्ट आहे आणि ती त्याला प्रेमाचं नाव देते, असंच ना? पण खरं सांगू, मला तर तुम्ही तेव्हाच आवडले होते जेव्हा आपल्या लग्नात तुम्ही वचनं घेत होतात. त्या वचनांवर, तुमच्या शब्दांवर विश्वास बसत चालला होता माझा. तेव्हाच जाणीव झालेली मला की माझ्यासाठी तुम्हीच योग्य आहात. तरीही त्यावेळी मला तुमच्यापासून दूर जावं वाटत होतं. कारण एका विधवा स्त्रीला समाज सुखाने जगू देत नाही आणि तिने जगायचं ठरवलं तर तिच्यासोबत तिचा हात पकडणाऱ्या व्यक्तीलाही तिची वागणूक मिळते. मला माझं काही वाटत नव्हतं, पण तुमच्यावर कोणी बोट उचललेलं मला चाललं नसतं. नंतर तो संतोष आला. त्याच्यापासून जेव्हा तुम्ही मला वाचवण्याची धडपड करत होते ना, तेव्हा नव्याने पडले होते मी तुमच्या प्रेमात. एक तो होता ज्याने मला नरकात ढकलली होती आणि एक तुम्ही आहात ज्याने माझा हात पकडून मला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. का कळत नाहीये तुम्हाला अमर? खूप प्रेम करते मी तुमच्यावर. ते कुठलंही गिल्ट नाहीये, कुठलंही दडपण नाहीये. तुमच्यासोबत माझा श्वास गुदमरत नाही. उलट मला शुद्ध हवा श्वास घ्यायला मिळते. मला नाही जायचंय हे स्वच्छंदी आयुष्य सोडून. इथेच राहायचंय मला तुमच्याजवळ. तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचंय मला. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे अमर. नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय. प्लीज मला तुमच्यापासून दूर करू नका, प्लीज. वाणी रडत म्हणाली. तिने त्याची मान धरून खाली खेचली आणि पूर्ण आवेगाने त्याच्या ओठांवर ओठ टेकवत दीर्घ चुंबन घेऊ लागली. तिच्या अशा वागण्याने त्याचे डोळेच मोठे झाले. त्याच्या आयुष्यातला पहिला वहिला स्पर्श होता तो. त्यामुळे अंग अंग शहारलं होतं त्याचं. तिलाही त्याच्या ओठांची वेगळीच नशा चढली होती. तिने आता तिचा वेग कमी केला आणि हळूहळू त्याच्या ओठांना स्पर्श करू लागली. तिचा आवेग कमी होताच त्यानेही तिला साथ दिली. दोघांचेही श्वास वाढले होते. श्वास अपुरा पडायला लागला तसा तो बाजूला झाला. तिने तसंच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढलेली होती. तिला आपण आता काय केलं हे जाणवताच लाज आली. लाजून तिने स्वतःचा चेहरा त्याच्या छातीत रुतवला. तेवढ्यात तिला तिच्या खांद्यावर काहीतरी गरम पडल्यासारखं जाणवलं. तिने तशीच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी येत होतं. का नाही येणार? आपलं पहिलं प्रेम असलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आल्यावर आनंदाने अश्रू गळणारच. माफिया असला म्हणून काय झालं? भावना तर होत्याच. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून तिने त्याचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला. अहो, तिने त्याला आवाज दिला. तशी त्याने तिला मिठी मारली. त्याने आपल्या मनातील भावना तिच्या समोर व्यक्त केल्या. तिनेही आनंदाने त्याला मिठी मारली. कितीतरी वेळ ते एकमेकांना मिठी मारून उभे होते. तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आला. अमर आणि वाणी दचकून त्या आवाजाने भानावर आले. आजी आजोबा, निशांत, स्मिता आणि जॉन, त्रिशा सगळेच आनंदाने टाळ्या वाजवत होते.
त्यांना तिथे पाहून वाणीला लाजल्यासारखं झालं. तशा आजी पुढे आल्या. आता असेच सुखाने राहा पोरांनो, आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे, आजी म्हणाल्या. तसं अमरवाणीने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. मग ते दोघेही आजोबांसमोर गेले आणि त्यांचाही आशीर्वाद घेतला. मी काय म्हणते आजी, आपण ना यांचं पुन्हा लग्न लावून देऊ, त्रिशा आनंदाने म्हणाली. नाही, यांचं लग्न महादेवांच्या मंदिरात त्यांच्या साक्षीने झालं आहे, त्याचा असा अपमान नाही करायचा आपण. अमर आणि वाणी वेगळे होऊ नयेत म्हणून त्यांचाही हा काहीतरी चमत्कारच असेल. आता जसं आहे तसं चालू द्यात, सुखाने संसार करा, आजी म्हणाल्या. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं आजी. नवीन सुरुवात नवीन पद्धतीने करावी, बस एवढंच वाटत होतं म्हणून बोलले होते. त्रिशाला वाटलं की आजींना राग आलाय, म्हणून ती मान खाली घालून म्हणाली. अगं, एवढं बारीक तोंड करून काय बोलतेस? मी रागवलेले नाही आहे तुझ्यावर, फक्त समजावून सांगितलं तुला, आजी हसून म्हणाल्या. तशी तीही हसली. चला मग, देवासमोर काहीतरी गोड ठेवा आणि तशीच गोड सुरुवातही करा, आजोबा म्हणाले. तसे सगळे बाहेर गेले. निशांतने येताना पेढ्यांचा बॉक्स आणला होता. अर्थातच आजोबांनीच त्याला आणायला सांगितला होता. स्मिताने काढून तो वाणीच्या हातात दिला. वाणीने त्यातला एक पेढा देवासमोर ठेवला. मग एक एक करून सर्वांना पेढा भरवला. निशांत खूप खुश होता तिच्यासाठी. त्याने तिला मिठी मारली. रात्रीचे 8 वाजले होते. सर्वांनी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. रमाने आज मस्त झणझणीत जेवण बनवलं होतं. स्मिताने रमाला हाताखाली घेऊन अमरवाणीची रूम छान तयार करून घेतली होती. निशांतला सांगून तिने सगळं सामान मागवून घेतलं होतं. रात्री 10 वाजेपर्यंत रूम सजवण्याचं काम चालू होतं. जेव्हा स्मिता आणि रमा बाहेर आले तसं आजींनी या दोघांना पुन्हा एकदा पेढा भरवला. आता लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळू द्या, आजी दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी वाणी कमालीची लाजली. अमरने केसांतून हात फिरवला. आजींनी सांगताच त्यांनी देवाला नमस्कार केला आणि रूमकडे निघाले. अमर वाणी रूम मध्ये आले आणि समोरचं दृश्य बघून प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर पसरली. छान तयारी केली होती स्मिता आणि रमाने. छानपैकी फुलांचा सुगंध दरवळला होता रूम मध्ये. त्यात रूम फ्रेशनरही मारलं होतं. वाणी तशीच समोर आली. त्या मऊ फुलांवरून तिने हात फिरवला. मग खिडकीजवळ जाऊन तिने खिडकी उघडली. छानशी अशी हवेशी झोप आत आली. तेवढ्यात तिच्या पोटावर तिला थंड थंड काहीतरी जाणवलं. अमरने मागून येऊन तिच्या पोटावर हात ठेवले होते. वाणी, त्याने अगदी प्रेमाने तिचं नाव घेतलं. वाणी त्याच्या हातांच्या थंडगार स्पर्शानेच मोहरली होती. करायची ना नवीन सुरुवात? अमरने तिला विचारलं. त्याला तिची काळजी वाटत होती की तिला तिच्या पहिल्या रात्रीची आठवण न हो. तशी ती त्याच्याकडे वळली. त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले. विसरले आहे मी ते आता सर्व. तुमच्या सोबत नवीन सुरुवात करायची आहे मला. जुन्या आठवणी मी आजपासून मागे टाकून तुमच्यासोबत पुढे जाणार आहे. वाणी त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवत म्हणाली. तसा त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याने तिला उचलून घेतली आणि बेडवर आणून झोपवली. बेडवर पसरलेल्या त्या फुलांच्या पाकळ्यांच्या स्पर्शाने ती अजूनच मोहरली. त्याने लाईट्स ऑफ केले आणि तिच्या जवळ येऊन तिला आपल्या बाहुपाशात ओढून घेतली. फायनली आज अमर आणि वाणी एक झाले होते, मनानेही आणि शरीरानेही. त्याचसोबत आपली ही कथाही पूर्ण झाली. एका स्पर्धेदरम्यान मी ही कथा लिहिली होती, त्यामुळे कथेचे भाग कमीच होते. तुम्हाला आतापर्यंतचे सर्व भाग कसे वाटले ते तुमच्या छोट्याशा कमेंट्सने नक्की कळवा. आतापर्यंत ज्यांनी
कथेच्या प्रत्येक भागांवर 2 शब्दांची का होईना कमेंट दिली, व्हिडिओ लाईक केले आणि चॅनेलला सबस्क्राईब केले, त्यांची मी मनापासून आभारी आहे. लवकरच तुमच्या भेटीला एक आगळी वेगळी नवीन कथा घेऊन येणार आहे. पण मला तुम्हा सर्वांचंही मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला खालीलपैकी कशी कथा ऐकायला आवडेल नक्की सांगा. प्रेमकथा, रहस्य कथा, फॅन्टसी कथा, अरेंज मॅरेज कथा. ज्याला जास्त मत ती कथा लवकरच मी घेऊन येईन. आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा. धन्यवाद.